श्री स्वामी समर्थ. कर्माची सूत्रे अतिशय गहन असतात. आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना अथवा प्रत्येक जीवाशी या जन्मात घडलेली इथली भेट ही आपले कार्मिक अकाउंट्स क्लिअर करण्यासाठी झालेली असतात. ऋणानुबंधाशिवाय एखादे रोपही आपल्या अंगणात फुलत नाही. अनंत जन्मात प्रत्येक जीवाशी होत असलेला एनर्जी एक्सचेंज पुन्हा पुन्हा भेटी घडवण्यास कारणीभूत ठरत असतो. कोणास दिलेला अथवा घेतलेला 1 रुपयासुद्धा चुकवण्यास पुढील जन्मी यावे लागते. म्हणून शक्यतोवर कोणाचेही ऋण आपल्यावर ठेवू नये. आपली ही सत्कर्मे किंवा दुष्कर्मेच पुढे संचित रूपाने आपले प्रारब्ध ठरत जातात. सत्कर्माची वाढ झाली की आपल्या नित्य जवळच असलेले गुरुतत्व अनुभवास यायला सुरुवात होते. गुरु कधीही करावे लागत नाहीत, ते जन्मोजन्मी आपल्यासोबतच असतात. आपल्यातील शिष्य जागा होणे गरजेचे असतं इतकंच. हे पक्के लक्षात ठेवा. सर्व ग्रह गुरु आज्ञेत असतात. आपले कर्मफळ, प्रारब्ध भोग आणि आपल्या आयुष्यात गुरु येणे आणि एकदा सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला की आपण आपल्या प्रत्येक कर्मास सद्गुरू अर्पण करावयास शिकतो. मी जे करतोय ते कोणती तरी शक्ती माझ्याकडून करवून घेते ही विनम्रता अंगी रुजते आणि मग अर्थातच कर्तेपणाचा अहंकार गळून पडल्याने हातून घडणारे प्रत्येक कर्म अकर्म घडून कर्मबंधनातून हळूहळू मुक्त होण्यास आरंभ होतो. म्हणूनच सद्गुरु कृपेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तरी प्रारब्ध भोग टळत नाहीत. गुरुकृपेने सौम्य प्रकारचे प्रारब्ध टळू शकते, पण तीव्र प्रारब्ध भोग भोगणे अनिवार्य असते. गुरु ते सोसण्यासाठी बळ देतात. कठीण काळात देखील शिष्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि आत्मिक समाधान कधीही कमी होऊ देत नाहीत. भिंतीवर मारलेला चेंडू बुमरँग होऊन आपल्याजवळ येणारच. फक्त त्याची आपल्यावर येऊन आपटण्याची तीव्रता गुरुकृपेने कमी होते. आपल्या चांगल्या वाईट कर्मापासून आपली सुटका कधीही नसते. म्हणून हातून घडणारे प्रत्येक कर्म जागृतपणे परमेश्वराला समर्पित, स्वार्थविरहित, आत्म्यास पटलेले, सत्याच्या आधारावर असलेलेच घडावे. मनाविरुद्ध केवळ जगाला दाखवायला हृदय साथ देत नसलेले कोणतेही कर्म कधीही करू नये. ते यासाठीच. ज्योतिष्य आपल्याला आपल्या पूर्वसंचितानुसार घडणाऱ्या घटनांचा केवळ आलेख देतं, पण गुरुकृपा आज्ञाचक्र जागृत करून कर्माप्रती सजग करत जाते. म्हणून एकदा गुरु आयुष्यात आल्यानंतर विवेकी जीव सहसा ग्रह, तारे, नक्षत्र, पत्रिका यात भरकटत बसत नाही, तर सगळे ग्रह ज्याचे अंकित आहेत अशा सद्गुरूंना संपूर्णतः शरण जातो. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.